हाय, मी सुनीता, महाराष्ट्र साताऱ्याहून. तुम्ही माझे लग्नातले काही व्हिडिओ पाहिले असतील. तर मी गावी आले होते, माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न होतं म्हणून. तर गावदेव झाला. गावदेव संध्याकाळी 6 ते रात्री 11पर्यंत गावदेव होतो. खूप देव आहेत गावात आणि गावदेव झाल्यानंतर जेवण वगैरे आत्याच्या इथे सर्वांना होते. तर ते जेवण आम्ही केले आणि त्याच्यानंतर मात्र खूप थंडी वाजायला लागली होती. गावाकडे गव्हाचे, ज्वारीची, ऊसाची पिके आहेत आणि त्या पिकांना पाणी दिल्यामुळं गावाकडे थंडी खूप आहे. मग जेवण झाल्यानंतर आणखी अंगात अशी थंडी भरली, हुडहुडी भरली. तेव्हा मात्र आमच्या चुलत्यांनीच शेकोटी पेटवली. तर आजकालच्या मुलांना थंडी वाजायला लागल्यावर कशी शेकोटी पेटवतात, कसं शेकलं जातं हे शहरातल्या मुलांना माहीत नाही. तर ही छोटी छोटी आहेत, ही माझ्या भावांची मुलं आहेत. त्यांना दाखवलं शेकोटी कशी घ्यायची. हात गरम करायचे, गालाला लावायचे, मग कसं छान गरम वाटतं. नंतर आपण पाय शेकायचे कसे, पाठ कशी शेकायचे, हे सर्व मी मुलांना ह्या व्हिडिओमधून किंवा असं प्रत्यक्षात दाखवलं. तर हे खरंच ह्या मुलांना माहीत नव्हतं शेकोटी कशी घ्यायची. तर मी लहान असताना जेव्हा आम्ही सकाळी लवकर उठायचो तेव्हा सकाळ सकाळीसुद्धा अशी शेकोटी पेटवली जायची. सगळ्यांची घरं अशी आणि मध्यभागी ही शेकोटी अंगणात पेटवली जायची. बाजूला जनावरे वगैरे, तर त्याचा जो कडबा शिल्लक राहिलेला असतो, चिपाडं म्हणतात गावाकडे त्याला. तर ती जी चिपाडं असतात जनावरांचं खाताना शेणात वगैरे भरली जातात, तर ते पुन्हा जनावरं खात नाहीत. तर ती चिपाडं नंतर जनावरांना ऊस घातला जातो, तर ती ऊसाची जी वाळलेली पाचट असते ती पाचट असं प्रत्येकानं ह्या शेकोटीमध्ये आणून टाकायचं. आणि सगळ्यात जास्त लहान मुलांना हे काम जास्त लावलं जायचं. जारे घेऊन ये पाचट, ते चिपाडं आणि ह्याच्यात टाकायचं. असा सूर्य चांगला वरती येईपर्यंत ही शेकोटी आम्ही घ्यायचो. आणि खरोखर शेकोटी घेतल्यामुळे जी थंडी असते ना, ती थंडी कमी व्हायची आणि नंतर जसा सूर्य वर आला की मग थंडी कमीच होते. पण तोपर्यंत मात्र खूप थंडी, कोणतंही काम करू वाटत नाही, कोणत्या कामाला हातही लावला जात नाही. मग जेव्हा शेकोटी घेऊन छान वाटायचं तेव्हाच मग इतर कामाला सुरुवात होते. तर हे ग्रामीण जे काही अनुभव असतात हे शहरातल्या आजकालच्या मुलांना माहीत नाही. तर गावाला आल्यावर नक्की असे मुलांना दाखवलं पाहिजे, माहिती करून दिलं पाहिजे. तर कसा वाटला